चा विषय काय असतंय सध्या 22+ शाखा तुला आधी कळत नव्हतं काय नद्या शेजारीच बांधले जवळपास 8-10 लाख रुपयाचं नुकसान झालं. काही लोक स्वतःला लय बादशाह समजतात. मान्य केले आम्हाला हळदीच पाणी तुमचा भाव कर्ज पाणी देणं झालंय. आज जर कोणावर अडचण आली तर सगळ्यांनी धावून जायला पाहिजे. पहिला निसर्गाचा कोप झाला पूर आला आणि लहान बाळासाठी पाळणा ठेवला म्हणजे एखादा प्रवृत्तीची भावना या ठिकाणी ठेवू नये. मला काय वाटत नाही की या क्वालिटीत बदल झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आपण हॉटेल तिरंगा नाथ करती काय हॉटेलचे मालक लक्ष्मणजी भोसले सोबत आहेत. आपलं तुमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर आमचा नेहमीचा प्रश्न असतो की कसे आहात तुम्ही? एकदम बरे, तुम्ही कसे? एक नंबर मजेत आहे. खरं तर आता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. ओळख वगैरे पहिल्यांदा झालेली आहे. तर महत्वाचा विषय घेतो कारण तुम्ही गेल्या पॉडकास्टमध्ये आम्हाला सांगितलेलं की बऱ्याच संघर्षातनं टपरी टाकली, वेगवेगळे उद्योग केले आणि त्यानंतर मग हॉटेल व्यवसायात केलं. मग तुमचा एक हॉटेल व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने चालू होता. निसर्गापुढे पुण्यात चालते. मला वाटतं की 1-1.5 वर्षापूर्वी किंवा वर्षापूर्वी पहिल्यांदा तुमचं हॉटेल पाण्यात गेलं. त्यानंतर लगेच तुम्ही न खचता परत दुसऱ्यांदा रिनोव्हेशन केलं, परत लगेच पाण्यात गेलं. काय त्यावेळेस काय अडचण येते तुम्हाला? म्हणजे आता निसर्गापुढे तर काय कुणाला चलत नाही. भरपूर गोष्टी असतात. म्हणजे कमीत कमी हॉटेलच्या वरून पाणी वाहिले. पहिल्या वेळेस वाहिलं त्यावेळेस बी जरा खचून गेलो नाही. त्याच वेळेस ठरवलं की बाबा नवीन हॉटेल बांधायचं, पण नको म्हणलं. आताच सगळ्या गोष्टी झाल्यात, आता जर कुठेतरी थोडं कर्ज पाणी देणं झालंय, आता थोडं व्यवस्थित चाललंय म्हणून त्याच हॉटेलला थोडंफार रिनोव्हेशन केलं. पण परत एकदा निसर्गाने खूप मोठा पाऊस झाला, त्यापुढे काय कोणाचं दुसऱ्यांदा बी पाणी आलं. भरपूर काय असं नुकसान झालं, जवळपास 8-10 लाख रुपयाचं नुकसान झालं. तुम्ही बघितले असतील रील, पाण्याच्या हॉटेलला भरपूर पाणी आलं. मग त्यानंतर ठरवलं की बाबा आता काहीतरी नवीन हॉटेल बांधावं, नंतर अजून पाणी आलं तर राडा नको. कारण की भरपूर 8-10 दिवस हॉटेल बंद होतं, त्याच्यामुळं भरपूर कस्टमर वापस पण चालले आणि नुकसान पण भरपूर झालं. जवळपास अख्ख्या हॉटेलमध्ये एक गुडघे इतका गाळ साचला होता. आणि नदरी पात्राच्या जवळच एक काही जण म्हणायला लागले नदी शेजारी बांधलंय, हे केलंय ते केलंय. पण गेले 7 वर्ष झालं माझं हॉटेल तिथंच आहे. त्याच्यामुळं कधी असं पहिल्यांदाच आमच्या वडिलांना कळत नाही, असं पहिल्यांदाच पाणी आलंय. आता काय लोक असतात, काय बोलणारे, काय चांगले विचारायचे असतात, काय वाईट विचार असतात. काही जण म्हणाले बकरी कापल्यामुळे झालं, काय झालं. पण थोडी एकट्याच माझ्या हॉटेलवर आलं तर अख्खी गाव पाण्यात होती. त्यांना काय केलं त्यावेळेस काय झालं की बरेचसे लोक म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकला, काय लोकांना काय वाटलं की ही सहानुभूती तयार करायला. म्हणजे अशा मला कमेंट येत होत्या की मदती पाय असं करायला, पण मी कोणाची 1 रुपयाची मदत केली आणि मी कधी मागितली बी नाही. भरपूर जण ज्यांना माझ्याबद्दल प्रेम आहे ते मला घेऊन आले मदत, पण मी घेतली नाही. काही जणाला घरी बसून काय करायचं, काय उद्योग नसते, मोबाईल डोचत तू बाबा सहानुभूती मिळवायला लागलाय, लोकांकडे पैसे मागायला लागले, असे काही अफवा पसरायला लागले. पण एक कमेंट अशी होती की बाबा तुला आधी कळत नव्हतं काय नद्या शेजारीच बांधले आणि मग पूर येणार, ही येणार, ती जागा आपलीच आहे का? आपली स्वतःची जागा आहे की कमेंट करायला माझं एक सांगणं की बाबा तू जन्माला नसेल तेव्हापासून कधी असं पाणी आलं नाही. गाव पाण्यात होती, मग त्या गावाला असंच म्हणायचं इथं कशाला गाव वसलंय. बरोबर, असं नाही ना करू शकत आपण. आता निसर्गापुढे कोणाच चालणार आहे. आता एक काय झाले गेल्या 1.5 वर्षात 10 वराचा ट्रेंड पूर्ण महाराष्ट्रात झालाय. बऱ्याचशा लोकांनी हॉटेल टाकली, बंद झाली. त्यानंतर तुम्ही शाखा बऱ्याच लोकांना दिल्या. शाखा सगळ्या व्यवस्थित चालू आहे? सगळ्या व्यवस्थित. आता सध्या 22+ शाखा आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित चालू आहे. आणि कसं आहे, आम्ही शाखा दिल्या आमच्या नावामुळे कस्टमर जाणार आहे, क्वालिटी मध्ये जाणार आहे. पण शाखा मालकाचं बी कर्तव्य की तिथं वैयक्तिक लक्ष देणं. आता आमच्यात बी काही 2-3 शाखा मालक आहेत, चालू करून दिलंय, लक्ष नाही काय नाही. कस्टमरचे मला फोन येतात, तक्रार येतात. पण आता प्रत्येक ठिकाणी मी तिथं पोहोचू शकत नाही ना, माझं सांगायचं काम आहे. आता जसं मी शाखा चालू करून दिली तसं जपणं त्यांचं काम आहे. बरोबर आहे, 100% झाड लावले तर वाढवणं त्यांचं काम आहे. पण भरपूर अशा 18 ते 19 शाखा आमच्या खूप चांगल्या चालत. पंढरपूरची शाखा, सारोळा शाखा, बीड शाखा असेल, खूप म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आहे. पंढरपूरच्या शाखेला तर अगदी
चांगला फुल सपोर्ट आहे चांगला. आता अजून एक काय होतं की बाहेरनं लोक येतात आणि आता तुमच्या हॉटेल बाबतीत तसं काही झालं नाही, पण महाराष्ट्रातले अजून मोठे मोठे नामांकित हॉटेल आहेत, काय त्यांचं नाव घेणार नाही, पण त्या हॉटेलवर काही जण येतात, व्हिडिओ करतात, आम्हाला हळदीचंच पाणी दिलं किंवा काय दिलं. तो प्रश्न तुमचा बरोबर आहे, पण काय होतं माहितीये का बऱ्याच ठिकाणी आता आपला एखादा घरी कार्यक्रम असला 100 लोक जीव घालायचे म्हणलं तर आपली किती धावपळ होते. मग कस्टमरनं पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे. मान्य चूक झाली असेल, चूक होती, म्हणजे असं नाही की त्या हॉटेल मालकाने चूक मान्य केली नाही, चूक मान्य केली, गाय गडबडीत लक्ष न जाता चुकून झाला असेल. काय होतं काय कस्टमर जरा ड्रिंक केलेलं असते, बिलामुळे म्हणा सर्व्हिसमुळे झाला असेल थोडा प्रॉब्लेम, काय निघला असेल, चूक मान्य केली. पण काही लोक कसं आहे सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी तो पर्याय निवडतात की बाबा असं नाही, असं व्हायरल होऊ शकतो आपण, म्हणजे समजूतदारपणा करत नाहीत की बाबा त्यामागचं कष्ट किती. बरं समजा निघला असेल, दररोज मला वाटतं 500+ कस्टमर जेवून जात असते हॉटेलवर प्रत्येक, तर एक जणाला चुकून झालं, पण जसं तुम्ही बाबा निगेटिव्ह विचार टाकला तसं 500+ पॉझिटिव्ह पण टाका ना तुम्ही. कसं एखाद्याची त्याला भरपूर कष्ट घेतलेला असतात तोपर्यंत येण्यासाठी, तिथपर्यंत येण्यासाठी, पण तुमच्या एका व्हिडिओमुळे त्याची मानसिकता खचून जाते आणि बऱ्याचशा कस्टमर पण फरक निर्माण होतो. मान्य चूक तुम्ही बोला टेबलला झाली चूक आम्ही मान्य करू, पण त्याला बाबा रील वर म्हणा पोस्ट करणं किंवा जास्त बदनामी करणं, बस तुम्ही बदनामी जर केले तर 10 लोक त्याला प्लस धरून बदनामी करणार आहेत अजून 100%. आणि असं नाही की सगळ्याच गोष्टी तर आमच्यात चुका होत असतात, काही गोष्टी कस्टमर पण काय नसताना काय करतात, ड्रिंक केलेलं असेल किंवा काय केलेलं असेल तर कस्टमर बी त्याला उचलून धरतात. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे डावाला थाळी होती, चिकन आणि मटन, परत ना मध्यंतरी तुम्ही नादकर्ती थाळी असेल, अंडा थाळी असेल, मुर्गा थाळी असेल, परत व्हेज थाळी, मच्छी थाळी, बऱ्याचशा गोष्टी आणल्या. हे नाव सुस्थिती कुठं नादकर्ती थाळी काय असंच काही ना काय हटके केल्याशिवाय जरा कस्टमर आकर्षित होत नाही, क्वालिटी मेंटेन ठेवायची. त्याच्यामुळं काही ना काय जरा नवीन कसं असतंय, मटन तर दररोज कस्टमर लागणार, पण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने खाऊ घालता आलं पाहिजे. आणि खरं तर तुम्ही गेल्या पॉडकास्ट मध्ये आम्हाला सांगितलेलं की बाबा या सगळ्याच्या मागे जर कोण नसेल तर राम लक्ष्मण सारखा तुमचा भाव आहे. आज तुमचं लग्न झालेलं आहे, तुमच्या मिसेस पण या ठिकाणी दिसते त्या कायम रीलच्या माध्यमातून आम्ही बघतो, त्यांचा किती हातभार आहे. भरपूर, म्हणजे कसं आहे सोपी गोष्ट नाही एकट्याला करणं, सगळी घरची माणसं आहेत म्हणून आज माझा व्यवसाय उभा आहे ना. सगळं एकट्यावर होऊ शकत नाही, कारण की कामगाराचं कसं असतंय टिकत नाहीत कामगार. हॉटेल व्यवसाय सगळ्यात लॉस जाणं म्हणलं तर कामगाराच्या बाबतीत. आता अजून एक प्रश्न आहे की ज्या वेळेस आपण गेल्या वर्षी पॉडकास्ट घेतलेला त्यावेळेस जे कुक होते तेच आहेत का? हा, कुक तेच आहेत, कारण की आपण पोरांना शिकवलंय, त्या जे आपल्याकडे वेटर म्हणून काम करत होते त्या पोरांना आपण शिकून त्यांना केलं, त्यामुळे ते आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. बरं. आणि दुसरा एक सारखं ट्रोलिंग होते तुमच्या बाबत. ट्रोलिंगचा विषय काय असतंय, कसं असतंय, ह्यानं त्याला ट्रोलिंग करायचं, त्यानं त्याला ट्रोलिंग करायचं. काही लोक स्वतःला लय बादशाह समजतात, त्यांना एकच सांगणं, आज तुम्ही जे काय बादशाह असेल ते सोशल मीडियाला माहिती, पहिला व्हिडिओ कोणी पोस्ट केला, आजही तुम्ही सगळ्यांच्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा, ढवाऱ्याचा ट्रेंड कोणी आणला तुम्हाला समजूनच जाईल. 2 दिवसात 5 दिवसात असं नसतंय. जर कुठल्या गोष्टीचा मी आता तुमच्या समोर म्हणलं, पण मी असं कधीच म्हणत नाही की बाबा माझ्यामुळे झाले. चांगली गोष्ट आपलाच मराठी उद्योजक पुढे जाते, पण मी ट्रोलिंग ह्या विषयात नाही पडायला पाहिजे. सगळ्यांनी एकमेकाला समजून घेऊन मिळून मिसळून, आज जर कुणावर अडचण आली तर सगळ्यांनी धावून जायला पाहिजे तिथं. पण काही लोक असे आमचे की बाबा हातभार काढून घेतात की मीच लय मोठा आहे, मलाच मानपान पाहिजे. अजून एक प्रश्न असा की आता हे तुमचं धावपळी जीवन आहे, सकाळी उठायचं, बोकड कापायचं, परत दिवसभर हे सगळं, संध्याकाळी 10-11 वाजणार, ह्यातनं तुम्ही स्वतःसाठी, बायकोसाठी, भावासाठी कधी वेळ देता? असतंय की, म्हणजे कसं जरा सोमवार शनिवार ऑफ दिवस असते आमच्याकडे, जास्त कस्टमर खात नाही, त्या दिवशी फॅमिली सोबत घरी असतेच. बरं. वहिनींची काय तक्रार असते का बाबा वेळच देत मग असते ना, भरपूर दिवसातून एकदा तरी किरकिर असते, बाबा तुम्ही सारखं हॉटेल करताय. आणि कसं आहे, प्रत्येक कस्टमर असं नाही की खास जेवणासाठी चालला असतो, काही लोकांना इच्छा असते भेटण्याची, बोलण्याची, फोटो काढण्याची, त्यांना वेळ दिलाच पाहिजे. बरोबर. मग कसा वहिनींचा राग कसा शांत नाही घेते ते समजून. ह्या झाल्या बऱ्याचशा गोष्टी. आता महत्वाचं म्हणजे एवढा मोठा हा डोलाला उभा केलाय तुम्ही सगळा, पुढं काय वाटचाल किंवा पुढं काय नवीन काय प्लॅन वगैरे?
नाही आता सध्या तर सगळे शांतच आहे. आता मशीन घेतलंय JCB. बर हा ते पण चालू आहे व्यवस्थित. कारण की या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसंपर्क खूप वाढलाय. बर काम वेटिंगला आहेत आता सध्या, त्याला बी चांगली गोष्ट आहे. बर माझा भाचा असतो, तो बघतो सगळं JCBचं. बर 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 हा बर बर म्हणजे खरं तर एखादा म्हणजे तुमचं कौतुक वाटण्याचं कारण काय प्रेक्षकांना की बार्शी पासून एका खेडेगावात येतो, कोणत्या प्रकारचा हायवे नाही काही नाही, अशा ठिकाणी हॉटेल सुरुवात केली ती. आणि कुठं तर हॉटेलमध्ये आर्थिक परिस्थिती कुठं तर सुधारत चाललेली, त्यावेळेसच पहिला निसर्गाचा कोप झाला, पूर आला, त्यानंतर त्यातनं पण संघर्ष करून परत उभा केलं. नंतर हे झालं की दुसऱ्या वेळेस पण आलं, म्हणजे जवळजवळ यांनी मागा म्हटल्याप्रमाणे गुडघाभर असा गाळ त्या हॉटेलमध्ये होता. त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना वाटलं की हे संपलंय, आता हे होऊ शकत नाही, तरी पण त्यांनी केलं. आणि आज तुम्ही मागं बघता की मोठं असं एक 3 स्टार लेवलचं हॉटेलच्या पद्धतीचे यांचे एक स्ट्रक्चर आहे. आणि या ठिकाणी मी बरंचसं निरीक्षण केलं, बारक्या बारक्या गोष्टीचा इथं अभ्यास केलेला आहे. बसण्याचं कुशन असेल, टेबलची रचना असेल, किंवा मी आलेलं बघितलं की एका ठिकाणी लहान बाळासाठी पाळणा ठेवला, म्हणजे एखादं फॅमिलीचं कपल जरी आलं ह्या ठिकाणी तर लहान बाळाची कुठं गैरसोय होऊ नये त्यासाठी ते ठेवले, किंवा त्या बाळाला दूध मिळण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी यांनी केलेली आहे. खरंच तर सर्वसामान्य न शिकलेल्या मुलाचं एवढं धोरण असू शकतं, म्हणजे मॅनेजमेंट अनुभव खूप गोष्टी देत गेलाय. 7 वर्ष हॉटेल खाली होतं, मग बारीक बारीक गोष्टींचं मी निरीक्षण केलं. कस्टमर कुठल्या गोष्टीमुळे नाराज होतोय, कस्टमरला काय पाहिजे, कस्टमरला तर क्वालिटीच पाहिजे असतेच, पण प्लस त्यांना हायजेनिक पाहिजे असतं, स्वच्छता पाहिजे असते, व्यवस्था चांगली पाहिजे. कारण की खूप दुरून दुरून कस्टमर येतात, मग आल्यानंतर त्यांना जर इथं थोडं डिस्टर्ब झाला तर मग कस्टमर नाराज होते. पुढच्या वेळेस जर इथून जात असेल तर तो माझ्याकडे रिटर्न येणार नाही. ह्या गोष्टीचा बारीक बारीक गोष्टीचा मी पूर्ण अभ्यास केला. किंवा काही लेडीजला कसं असतंय, छोटी छोटी मुलं असतात, मग जेवायचं असतंय, मग ते मुलांमुळे नीट खाता येत नाही, काय नाही व्यवस्थित, मग तोपर्यंत बाबा रिलॅक्स 10-15 मिनिटं जेवेपर्यंत पाळण्यात वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टीला बारीक बारीक गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे. मी नवीन उद्योजकांना पहिल्यापासून एकच सांगत आलोय, धंद्यात आपल्या निर्णयावर ठाम राहावं. तसं हे करायचंय तर करायचंच आहे, की बाबा हे म्हणलाय नको चालन का, तो म्हणलाय काय, असं न ऐकता आपल्याला जो योग्य निर्णय वाटतोय त्यात ठाम राहिलंच पाहिजे आणि धाडस केलंच पाहिजे. आणि धंद्यात टिकून राहणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कस्टमर कसं आहे, तुम्ही 2 महिने चालू केले, 3 महिने चालू केले, 6 महिने कस्टमरला माहित व्हायला कमी कमी वर्ष लागते. त्यामुळं धंद्यात दम खूप महत्वाचा आहे. तुम्ही धीर धरा, संघर्ष तुम्हाला नक्कीच यशाच्या पायरीकडे घेऊन जाईल. खरं तर मित्रांनो, लय मोठ्या सगळ्या गप्पा झालेल्या नाहीत, महत्वाच्या विषयावर प्रभाव टाकण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. गेला आपण व्हिडिओ केलता, चांगल्या लोकांनी बघितला आणि त्या खाली बऱ्याचशा लोकांच्या कमेंट आल्या की आम्ही जाऊन आलोय, किंवा काय पेड कमेंट आले की बाबा आम्ही गेलो, हळदीचंच पाणी असं तसं हे केलेलं आहे. हॉटेल आता आम्ही येऊन इथं बघितलेलं आहे, यांच्याशी चर्चा केलेली आहे, स्वतः जाऊन प्रत्येक ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळं हायजीन मेंटेन नसण्याचा इथं काही विषय नाही, कारण अतिशय सुंदर प्रकारचं त्यांचं मेंटेनन्स आहे या ठिकाणी. आणि राहिली गोष्ट क्वालिटीची, तर क्वालिटीत माझ्या मते तर मी 1-1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी जेवलेलो, त्यानंतर मध्यंतरी एकदा जेवलेलो आणि आजही जेवलेलो आहे. तर खरंच मला काय वाटत नाही की या क्वालिटीत बदल झालेला आहे, कारण कुक तेच आहेत, भाकरी करणाऱ्या ताई का मावशी त्याच आहेत, आणि जे मटेरियल वापरत होतो ते पण तेच आहे. त्यामुळं कुणीतरी कुणाच्या तर खेकडा प्रवृत्तीची भावना या ठिकाणी ठेवू नये. खरं तर मित्रांनो, सर्वसामान्य कुटुंबातला आणि खेड्यापाड्यात हॉटेल निर्माण केलेलं आहे, त्यामुळं कुणी टीका करू नका, आपला आपला व्यवसाय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राधान्य द्या. मी आज तुम्हाला श्युरिटी सांगतो की कुठलीही यात बदल झालेला नाही, आवर्जून या. खरंच लक्ष्मणराव, वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुमचंही खूप खूप धन्यवाद, कारण की आमच्यासारख्या व्यावसायिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवताय, खूप चांगलं कार्य करताय. तर दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नाद करते काय, यायलाच लागतंय. व्यक्त व्हा चॅनल. खरंच दादांनी ज्यावेळेस माझा मागचा पॉडकास्ट घेतला, जवळपास 1.5 मिलियनला गेला तो पॉडकास्ट. म्हणजे 17 ते 18 मिनिटाचा व्हिडिओ 1.5 मिलियनला जाणं जोक नाही. दादांमुळे मी जवळपास 15 लाख लोकांपर्यंत पोहोचलोय. नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.